पंढरीनाथ महाराज की जय। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल, लखिते आत्मस्वरूप निज पै तत्काल निहाल। तर काल आपण विशेषणाविषयी चर्चा केली. विशेषण हे विशेष ज्ञानाला कारण आहे. सामान्य इंद्रिय संयोग जरी झाला तरी विशेष ज्ञान होण्याकरिता कशाचं ज्ञान आवश्यक आहे? विशेषणाचं. विशेषणाच्या ज्ञानावाचून ज्ञान होत नाही. आज विशेषण और विशेष्य का स्वरूप. कहा घटत्व पृथ्वीत्व विशेषण है, घट विशेष्य है. घटत्व आणि पृथ्वीत्व हे दोन काय आहेत? विशेषण आहेत. आणि घट मात्र विशेष्य आहे. घट पृथ्वी आहे की नाही, म्हणून पृथ्वीत्व पण घटावर राहतं. घट आहे म्हणून घटावर घटत्व सुद्धा राहतं. काय ते संबंध का प्रतियोगी विशेषण कहिये है. संबंधाचा जो प्रतियोगी असतो त्याला विशेषण असं म्हणायचं. म्हणजे ज्याचा संबंध तो प्रतियोगी. संबंध का अनुयोगी विशेष्य कहिये है. संबंधाचा जो अनुयोगी असतो त्याला विशेष्य म्हणायचं. आता प्रतियोगी आणि अनुयोगी कशाला म्हणतात ते सांगतात. ज्याका संबंध होवे सो संबंध का प्रतियोगी. ज्याचा संबंध असतो तो संबंधाचा प्रतियोगी. लक्षात ठेवायचं, ज्याचा संबंध, ज्याचा. और ज्या में संबंध होवे सो अनुयोगी कहिये. आणि ज्याच्यावर है ना, किंवा ज्याच्यावर संबंध असतो तो झाला अनुयोगी. ज्याचा प्रतियोगी, ज्याच्यावर अनुयोगी. और ज्या में संबंध होवे सो अनुयोगी है. घटत्व का पृथ्वीत्व का समवाय संबंध घट में भासे है. घटत्वाचा पृथ्वीत्वाचा समवाय संबंध घटामध्ये दिसतो. भासे म्हणजे काय? दिसतो. याते घटत्व पृथ्वीत्व समवाय संबंध के प्रतियोगी होने ते विशेषण है. संबंध का अनुयोगी घट है ना. म्हणून घटत्व पृथ्वीत्व समवाय संबंधाचे प्रतियोगी आहेत ना. प्रतियोगी असल्यामुळे त्यांना काय म्हणतात? विशेषण. कोण? घटत्व आणि पृथ्वीत्व. हे कोण झाले? समवाय संबंधाचे हे झाले प्रतियोगी. का प्रतियोगी झाले? यांचा संबंध आहे. कोणता संबंध आहे? समवाय संबंध. कोणामध्ये? घटामध्ये. संबंध का अनुयोगी घट होय. संबंधाचा अनुयोगी घट आहे. याते विशेष्य है. म्हणून घट झाला विशेष्य. जहा दंडी पुरुष है ऐसा ज्ञान होवे. जिथं दंडी पुरुष आहे असं ज्ञान जर असेल झालं समजा, तहा दंडत्व विशिष्ट दंड संयोग संबंधते पुरुषत्व विशिष्ट पुरुष में भासे है. जिथं दंडत्व विशिष्ट म्हणजे दंडाने युक्त कोण? पुरुष. त्या दंडाचा पुरुषाशी संबंध
कोणता संबंध? संयोग संबंध. म्हणून आणि पुन्हा कोणत्या पुरुषाशी? पुरुषत्व विशिष्ट पुरुषाशी. पुरुषत्व विशिष्ट पुरुषामध्ये कोणाचा संबंध भासतो? पुरुषत्वाचा पुरुषामध्ये आणि दंडत्व विशिष्ट दंडाचा कोणामध्ये? पुरुषामध्ये. असा संबंध भासतो. ताका ही काष्ठ वाला मनुष्य है ऐसा ज्ञान होवे. त्याच ज्ञान काठीवाला माणूस आहे असं ज्ञान होतं. कसं? दंडत्व विशिष्ट दंडाने युक्त कोण? मनुष्य. दंड आणि मनुष्य कसा आहे? मनुष्यत्व युक्त मनुष्य. त्याला युक्ताच्या ऐवजी विशिष्ट. मनुष्यत्व विशिष्ट मनुष्य, दंडत्व विशिष्ट दंड, त्या दंडाचा त्या पुरुषाशी कोणता संबंध? संयोग संबंध. असं असं जे ज्ञान त्यालाच काय म्हणायचं? काठीवाला माणूस. तहा काष्ठत्व विशिष्ट दंड मनुष्यत्व विशिष्ट पुरुष में संयोग संबंध ते भासे है. तिथं काष्ठत्व विशिष्ट दंड आणि मनुष्यत्व विशिष्ट पुरुष यामध्ये कोणता संबंध? संयोग संबंध प्रतीतीला येतो. प्रथम ज्ञान में दंडत्व विशिष्ट दंड संयोग का प्रतियोगी होने ते विशेषण है. आता पहिल्या ज्ञानामध्ये दोन ज्ञान झाले की नाही? दंडत्व विशेष दंडवाला मनुष्य, काष्ठवाला मनुष्य. प्रथम ज्ञान में दंडत्व विशिष्ट दंड, दंडाने युक्त दंड, त्याला दंडत्व विशिष्ट दंड असं म्हणतात. त्या दंडासह दंड त्याचा संयोग ना तो प्रतियोगी झाला. दंड संयोगाचा प्रतियोगी झाला. कोण? दंडत्व विशिष्ट दंड. आणि प्रतियोगी प्रतियोगी जो असतो तो असतो विशेषण. काय असतं ते? विशेषण. दंड प्रतियोगी होणे ते विशेषण है. पुरुषत्व विशिष्ट पुरुष संयोग का अनुयोगी होणे ते विशेष्य है. पुरुषत्व विशिष्ट पुरुष संयोगाचा अनुयोगी असल्यामुळे विशेष्य आहे. संयोगाचा एक प्रतियोगी असतो आणि एक अनुयोगी असतो. जे विशेषण असतं ते प्रतियोगी असतं आणि जे विशेष्य असतं ते अनुयोगी असतं. आणि दुसरं ज्ञान काष्ठवाला माणूस आहे ना, तर द्वितीय ज्ञान में काष्ठत्व विशिष्ट दंड प्रतियोगी है. दुसऱ्या ज्ञानामध्ये काष्ठत्व विशिष्ट काष्ठत्वाने युक्त कोण? दंड. ते झालं विशेषण आणि पुरुष झाला विशेष्य. पुरुष विशेष्य. तथापि प्रथम ज्ञान में तो दंड विषयी दंडत्व भाष्य है. पहिल्या ज्ञानामध्ये दंडाच्या ठिकाणी दंडत्व प्रतीला येतो, काष्ठत्व भासे नाही. दंडत्व प्रतीला आल्यावर काष्ठत्व काठी आहे किंवा लाकूड आहे असं प्रतीला येत नाही. काष्ठत्व त्या ठिकाणी काष्ठत्व धर्म प्रतीला येत नाही. पुरुष में पुरुषत्व भासे है, मनुष्यत्व भासे नाही. पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व प्रतीला येतं, मनुष्यत्व नाही. तैसे द्वितीय ज्ञान में दंड विषय काष्ठत्व भासे है. दुसऱ्या ज्ञानामध्ये दंडाच्या ठिकाणी काष्ठत्व प्रतीला येतं, दंडत्व प्रतीला येत नाही. और मनुष्य में मनुष्यत्व भासे है, पुरुषत्व भासे नाही. आणि मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व प्रतीला येतं, पुरुषत्व प्रतीला येत नाही. दंडत्व और काष्ठत्व दंड के विशेषण आहे. दंडत्व आणि काष्ठत्व हे झाले कोणाचे विशेषण? दंडाचे. आणि का काय ते दंडत्व अधिक का दंड में जो संबंध ताके प्रतियोगी दंडत्व अधिक है. दंडत्वाधिकाचा दंडाच्या ठिकाणी जो संबंध, त्या संबंधाचे प्रतियोगी कोण आहेत? दंडत्व काष्ठत्व. और दंडत्वाधिकन का दंड में संबंध है.
आणि हा दंडत्व काष्ठत्वाचा कशामध्ये संबंध आहे? दंडामध्ये संबंध आहे. या ते संबंध का अनुयोगी होणे ते दंड विशेष्य है. तर संबंधाचा अनुयोगी झाला कोण मग? दंड. ज्याच्या ठिकाणी संबंध असतो, ज्याचा संबंध असतो तो प्रतियोगी, ज्याच्या ठिकाणी संबंध असतो तो अनुयोगी. कोणाच्या ठिकाणी आहे मग? दंडाच्या ठिकाणी संबंध असल्यामुळं दंड झाला विशेष्य. इस रीति से दंडत्व का दंड विशेष्य है ना. दंडत्वाचा दंड काय झाला? विशेष्य. और पुरुष का दंड विशेषण है. त्यानंतर पुरुषाचा दंड झाला विशेषण. दंडत्वाचा दंड विशेष्य. हा दंड जो विशेष्य असणारा दंड पुरुषाचा मात्र झाला विशेषण. कारण दंडाचा संयोग कोणाशी आहे? पुरुषाशी. ज्याचा संयोग असतो तो प्रतियोगी असतो, है ना. आणि त्यालाच काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. काय ते दंड का पुरुष में जो संयोग संबंध था का प्रतियोगी दंड आहे. कारण की दंडाचा पुरुषामध्ये संयोग संबंध आहे. कोणाचा? दंडाचा. आणि त्याचा प्रतियोगी झाला दंड. म्हणून या ते पुरुष काय विशेषण आहे. म्हणून पुरुषाचं ते विशेषण झालं कोण? दंड. का संयोग का पुरुष अनुयोगी, त्या संयोगाचा पुरुष झाला अनुयोगी, या ते विशेष्य आहे. जैसे पुरुष का दंड विशेषण है तैसे पुरुषत्व मनुष्यत्व भी पुरुष के विशेषण है. जसं पुरुषाचा दंड विशेषण आहे तसं पुरुषत्व मनुष्यत्व सुद्धा पुरुषाचे विशेषण आहेत. काय ते? जैसे दंड का पुरुष में संयोग संबंध भासे है तैसे पुरुषत्वादिक जाती का समवाय संबंध भासे है. दंडाचा पुरुषाच्या ठिकाणी जसा संयोग संबंध प्रतीतीला येतो तसाच पुरुषत्व पुरुषत्व त्याच्यानंतर मनुष्यत्व जातीचा समवाय संबंध सुद्धा प्रतीतीला येतो. ता संबंध के पुरुषत्वादिक प्रतियोगी होणे ते विशेषण है. त्या संबंधाचे पुरुषत्वादिक कोण झाले? प्रतियोगी झाले. प्रतियोगी जे असतात तेच काय असतात? विशेषण असतात. ते विशेषण झाले. और अनुयोगी होणे ते पुरुष विशेष्य आहे. आणि त्या संबंधाचा पुरुष कोण झाला? अनुयोगी. म्हणून पुरुष कोण झाला? विशेष्य. परंतु इतना भेद आहे. फरक काय? पुरुष के धर्म जो पुरुषत्व मनुष्यत्वादिक है वे तो केवल पुरुष व्यक्ति के विशेषण है. पुरुषाचे जे धर्म पुरुषत्व मनुष्यत्व हे केवळ कोणाचे धर्म आहेत? केवळ पुरुष व्यक्तीचे विशेषण आहेत. और पुरुषत्वादिक धर्म विशिष्ट पुरुष व्यक्ति में दंडादिक विशेषण है. पुरुषत्वाने युक्त कोण? पुरुष व्यक्ती. पुरुष पुरुष नावाचा पुरुष व्यक्ती त्याचे दंडाधिक काय झाले? विशेषण झाले. दंडाधिक भी दंडत्वादिक धर्म के विशेष है. दंडाधिक भी दंडत्वादिक धर्म के विशेष है. आता दंडाधिक दंड सुद्धा विशेष आहे. कोणाचा विशेष आहे? दंडत्वादिक धर्माचा. और पुरुषादिकन के विशेषण है. पुरुषाधिक असं ते पुरुषत्व कट करायचं. पुरुषाधिक के विशेषण है. पुरुषाधिक विशेषण है. पुरुषाधिक विशेष है असं इतकंच पाहिजे. त्वा कट करायचं. दंडाधिक भी दंडत्वादिक धर्म के विशेष है. आता दंड हे विशेष आहे की नाही? कोणाचा? कोण्या विशेषणाचा? दंडत्वादिक विशेषणाचा. पुरुष आपलं दंड विशेष आहे. तसं पुरुष सुद्धा पुरुष और पुरुषत्वादिक के विशेषण आहे. हा आणि पुरुषत्व कट करून टाकलं पुरुषाधिक
पुरुषाधिक न न बी कट करायला पाहिजे. पुरुषाधिक के विशेषण होय. बस थांब, थांब, थांब. पुरुषाधिक के विशेषण आहे. पुरुषाधिकाचं विशेषण कोण झालं? दंड. हं. परंतु दंडत्वाधिक विशेषण के संबंध को धारी के पुरुषाधिक विशेष्य के संबंधी उत्तर काल में दंडाधिक होवे है. हं. फरक काय? दंडत्वाधिक विशेषण के संबंध को हे दंडत्वाधिक जे विशेषण आहे त्याचा संबंध धारण करून पुरुषाधिक विशेष्य पुरुषाधिक कौन विशेष्य संबंधी के उत्तर काल में दंडाधिक होवे है. आता संबंधी के उत्तर काल में हा आता हे दंड जे घेतलेला आहे कोण पुरुषानं पुरुषाच्या ठिकाणी आहे दंड. तो दंड कसा आहे? दंडत्व विशेषणाने युक्त दंड आहे. हं. मग अगोदर दंडत्व विशेषणाने युक्त दंड विशेष्य झाला. म्हणजे दंडत्व विशिष्ट दंड झाला. असा दंड एकदा काय विशेष्य आहे. परंतु जेव्हा पुरुषाच्या हाती तो आला कोण दंड तेव्हा तो पुरुषाचा काय झाला? विशेषण झाला. है ना? विशेष के संबंधी के उत्तर काल में दंड अधिक होवे. विशेष्य जो असणारा कोण दंड तो पुरुषाच्या हाती आल्यानंतर त्याच काय होतं? विशेषण होतं. विशेषण के संबंध को धारी के पुरुषाधिक विशेष्य के पुरुषा आता इथं पुरुष कोण झाला मग? पुरुष झाला विशेष्य. विशेष्य के संबंधी जेव्हा दंड असणारा विशेष्य दंड असणारा पुरुषाच्या संबंधी येतो तेव्हा उत्तर काल में दंडाधिक तेच काय होतात? विशेषण होतात. इसी रीती से केवल व्यक्ती में पुरुषत्व मनुष्यत्व विशेषण आहे. नुसत्या व्यक्तीमध्ये पुरुषत्व मनुष्यत्व हे झाले विशेषण. और पुरुषत्व व मनुष्यत्व विशिष्ट मनुष्य व्यक्ति में दंडत्व व काष्ठत्व विशिष्ट दंड विशेषण है. हम्म. पुरुषत्व मनुष्यत्व विशिष्ट व्यक्तीमध्ये दंडत्व किंवा काष्ठत्वाने विशिष्ट दंड हा झाला विशेषण. और केवल दंड व्यक्ती में दंडत्व व काष्ठत्व विशेषण आहे. नुसत्या दंडाच्या ठिकाणी दंडत्व किंवा काष्ठत्व हे झाले विशेषण. इस रीति से ज्ञान के विषयता का विचार करे तो बहुत सूक्ष्म आहे. अशा पद्धतीनं ज्ञानाच्या विषयतेचा विचार केला. ज्ञान विषयता संबंधाने कुठं राहतं है ना? तर ज्ञान विशेषणता संबंध विशेषता संबंध विषयता संबंधाने कुठं राहत असतं? 3 ठिकाणी राहतं ना. मागं झालता ना विचार आपला. जाती संबंध आणि संसर्गता 3 ठिकाणी राहते. संसर्गता विशेष्यता आणि असो. तर विषयता संबंधानं ज्ञान हे कशाच्या ठिकाणी राहतं? जातीच्या ठिकाणी किंवा संबंधाच्या ठिकाणी. तर ज्ञानाच्या विषयतेचा जर विचार केला तर अति सूक्ष्म आहे. चक्रवर्ती गदाधर भट्टाचार्य ने संगति ग्रंथ में लिखा है. आता हे ज्ञानाच्या विषयतेचा विचार कुठे लिहिलेला आहे? संगती ग्रंथामध्ये. त्याचे लेखक कोण? चक्रवर्ती गदाधर भट्टाचार्य. और जयराम पंचानन भट्टाचार्य ने तथा रघुनाथ भट्टाचार्य ने विषयता विचार ग्रंथ किए हैं. जिनमें लिखा है. जयराम पंचानन भट्टाचार्य नावाचे कोणी विद्वान होते आणि रघुनाथ भट्टाचार्य यांनी विषयता विचार नावाचा ग्रंथ केला. त्यामध्ये हे सूक्ष्म पदार्थ लिहिलेले आहेत. सूक्ष्म पदार्थ संस्कृत वाणी विना लिखे जावे नाही.
हे सूक्ष्म पदार्थ ते जे असतात ते संस्कृत वाणीशिवाय लिहिता येत नाही. तर संस्कृत भाषेमध्येच लिहावं लागतं. और दुर्बोध है 26 पान नंबर. सूक्ष्म पदार्थ संस्कृत वाणी विना लिखे जावे नाही और दुर्बोध है. दुर्बोध आहेत. है ना? दुर्बोध म्हणजे बोध होण्या अशा मराठीमध्ये, हिंदीमध्ये लिहायला बोध होण्याकरता दुर्बोध आहेत म्हणजे बोध होऊन कठीण बोध होत नाही. या ते अतिस्थूल रीती मात्रच्या नाही. उगाच ठोकर ठोकर मोठं मोठं आम्ही सांगितलं. चला. विशेषण और विशेष्य के ज्ञान के भेद पूर्वक न्याय मत के ब्रह्म ज्ञान की समाप्ति. विशेषण आणि विशेष्य या ज्ञानाचा वेगवेगळ्या भेद करून भेदपूर्वक न्यायमताच्या ब्रह्मज्ञानाची समाप्ती करते. इस रीति से विशिष्ट ज्ञान का हेतु विशेषण ज्ञान है. विशिष्ट ज्ञान व्हायचं असेल तर विशेषण ज्ञान कारण आहे. तो विशेषण का ज्ञान कहो स्मृती रूप है. त्या विशेषणाचं ज्ञान कुठं स्मृती रूप आहे, कहो निर्विकल्प आहे. कधी कधी निर्विकल्प आहे. जे विशेषणाने युक्त ज्ञान असतं ते सविकल्प आणि विशेषण रहित ज्ञान असतं ते निर्विकल्प. कहू विशिष्ट ज्ञान ही विशेषण विशेष्य से पहिली विशेषण मात्र से इंद्रिय का संबंध होवे तहा विशेषण मात्र से इंद्रिय संबंध जन्य है. कुठं विशिष्ट ज्ञानच विशेषण आणि विशेष्याच्या पहिली विशेषण आणि विशेषाच्या अगोदर फक्त विशेषण मात्राशीच इंद्रियाचा संबंध जिथं होतो तिथं विशेषण मात्र विशेषणाशीच फक्त काय होईल इंद्रिय संबंध जन्य आहे. म्हणजे विशेषण मात्राशीच हम्म, विशेषण केवळ विशेषणाशी इंद्रियाचा संबंध होऊन संबंध तिथं काय होतो जन्य होतो म्हणजे संबंध उत्पन्न होतो. तो भी विशिष्ट प्रत्यक्ष ही है. ते सुद्धा विशिष्ट प्रत्यक्षच आहे. जहाँ पुरुषते विना केवल दंड से इंद्रिय का संबंध होवे उत्तर क्षण में पुरुषते संबंध होवे तहा दंड रूप विशेषण का ज्ञान विशेषण मात्र के संबंध से उपजे है. जिथं पुरुषते विना बिना पुरुषाचं केवळ दंडाशी इंद्रियाचा संबंध झाला आणि उत्तर क्षण में दुसऱ्या क्षणाला पुरुषाशी संबंध झाला इंद्रियाचा. तिथं दंडरूप विशेषण का ज्ञान विशेषण मात्र के संबंध से उपजे है. म्हणजे केवळ दंडरूप विशेषणाचं जे ज्ञान आहे ते विशेषण फक्त विशेषण या रूपानच संबंध उत्पन्न करतं. आणि तासे उत्तर क्षण में दंडी पुरुष आहे दुसऱ्या क्षणाला काय होतं दंडी पुरुष आहे यह विशिष्ट ज्ञान उपजे है. दंडाशी कधी कधी काय होतो केवळ दंडत्व विशिष्ट दंडाशी विशेषण रूपानं फक्त दंडाचं ज्ञान होतं नंतर पुरुष दिसतो आणि नंतर मग काय ज्ञान होतं दंडी पुरुष आहे. लक्षात यावी ना गोष्ट. पुरुष दिसला नाही केवळ दंडाशी इंद्रियाचा संबंध उत्पन्न झाला नंतर पुरुषाशी संबंध झाला मग विशेषण मात्राचं ज्ञान झालं आणि नंतर दुसऱ्या क्षणाला दंडी पुरुष आहे असं विशिष्ट ज्ञान उपजे. घट है यह प्रथम जो विशिष्ट ज्ञान तासे पूर्व घटत्व विशेषण का इंद्रिय इंद्रिय संबंध ते निर्विकल्प ज्ञान होवे है.
आता पहा अं, घट. घट है प्रथम. पहिल्यांदा घट आहे असं प्रथम जो विशिष्ट ज्ञान. तासे पूर्व घटत्व विशेषण काय इंद्रिय संबंधित निर्विकल्प ज्ञान. घटत्व रूप विशेषणाशी इंद्रियाचा संबंध होऊन पहिल्यांदा काय निर्विकल्प ज्ञान होतं. कोणाशी संबंध होऊन हम्म घटत्व रूप विशेषणाशी. घटत्व अगोदर घटत्व रूप विशेषणाशी इंद्रियाचा संबंध होऊन निर्विकल्प ज्ञान होतं. काहीतरी आहे, पक्क काय कळालं नाही काय आहे ते. आणि उत्तर क्षण में घट आहे. दुसऱ्या क्षणाला काय घट आहे असं ज्ञान होतं. यह घटत्व विशिष्ट घट ज्ञान होवे है. हं. दुसऱ्या क्षणाचं जे ज्ञान आहे ते कसं ज्ञान आहे? घटत्व विशिष्ट घट ज्ञान. ज्या इंद्रिय संबंध ते घटत्व का निर्विकल्प ज्ञान होवे ता इंद्रिय संबंध ते ही घटत्व विशिष्ट घटका सविकल्प ज्ञान होवे है. ज्या इंद्रिय संबंधाने घटत्वाचं निर्विकल्प ज्ञान होतं त्याच इंद्रिय संबंधाने घटत्व विशिष्ट घटाचं सविकल्प ज्ञान होतं. अगोदर निर्विकल्प ज्ञान नंतर सविकल्प ज्ञान. सविकल्प ज्ञान म्हणजे काय? जातीनं युक्त संबंधाने युक्त जे ज्ञान असतं, जाती संबंधाने युक्त जे ज्ञान आहे त्याला सविकल्प ज्ञान म्हणायचं. आणि जाती संबंध रहित केवळ सामान्य उग असं ज्ञान काहीतरी त्याला काय म्हणायचं? निर्विकल्प ज्ञान. त्यामध्ये काय नसतं? हा जाती जाती नसते, संबंध नसतो. घटत्व के निर्विकल्पक ज्ञान में इंद्रिय करण है. घटत्वाचं निर्विकल्प जेव्हा ज्ञान होतं तिथं सुद्धा इंद्रिय करण आहे. इंद्रिय का संयुक्त समवाय संबंध व्यापार आहे. इंद्रियांचा संयुक्त समवाय संबंध झाला व्यापार. और घटत्व विशिष्ट घटके सविकल्पक ज्ञान में इंद्रिय का संयुक्त समवाय संबंध करण है. निर्विकल्प ज्ञान व्यापार है. इस रीति से किसी आधुनिक न्यायिक ने निर्विकल्प ज्ञान और सविकल्प ज्ञान के करण का भेद कहा है. घटके निर्विकल्प ज्ञान में घटाच्या निर्विकल्प ज्ञानामध्ये इंद्रिय आहे करण. आणि संबंध कोणता? इंद्रियाचा संबंध आहे संयुक्त समवाय संबंध. हा झाला व्यापार. इंद्रियाशी संयुक्त कोण? म्हणजे इथं तर घटत्वाचं ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे? घटत्व रूपाने घटत्वाचं ज्ञान नाही. फक्त कसं ज्ञान आहे? निर्विकल्प समजा ज्ञान. काहीच म्हणजे काहीतरी दिसतंय असं ज्ञान. मग इंद्रियाचा संयोग झाला. संयोग होऊन त्याच्या ठिकाणी जे असणार घटत्व घटत्व त्याच्याशी संबंध झाला. हम्म. मग ते घटत्वाशी संबंध कोणता संबंध आहे तो मग? संयुक्त समवाय संबंध. हम्म. हे काही स्पष्ट करता येत नाही इथं. एका आधुनिक न्यायिकाने तसं मानलेलं आहे. परंतु असं असते असं नाही. और घटत्व विशिष्ट घटके सविकल्प ज्ञान में घटत्वाने युक्त घटाचं जेव्हा सविकल्प ज्ञान होतं तेव्हा इंद्रियाचा संयुक्त समवाय संबंध करण. अगोदर संयुक्त समवाय संबंध निर्विकल्प ज्ञानाच्या ठिकाणी झाला व्यापार आणि दुसरा संयुक्त समवाय संबंध झाला करण इंद्रियाचा. दुसरा म्हणजे सविकल्प ज्ञानाच्या ठिकाणचा. आणि निर्विकल्प ज्ञान व्यापार, निर्विकल्प ज्ञान झालं तिथं व्यापार. इस रीति से किसी आधुनिक न्यायिक ने निर्विकल्पक ज्ञान और सविकल्पक ज्ञान में करण का भेद कया है. अशा पद्धतीनं कोणी आधुनिक न्यायिकानं निर्विकल्प ज्ञान आणि सविकल्प ज्ञानामध्ये करणाचा भेद सांगितलेला आहे. एका ठिकाणी कोण करण? व्यापार. आणि दुसऱ्या ठिकाणी सविकल्प ज्ञानच काय झालं? व्यापार झालं.
नाही, निर्विकल्प निर्विकल्प ज्ञान. ज्ञान. निर्विकल्प ज्ञान झालं व्यापार. चला. बस का? हं.